सोलापुरातील लक्ष्मी विष्णू कामगारांसाठी प्रहार मैदानात उग्र आंदोलन करण्याचा दिला इशारा। गेल्या 29 वर्षापासून सोलापुरातील सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष्मी विष्णू कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी आणि त्यांच्या इतर न्याय मागण्यांसाठी फक्त कामगार आणि त्यांच्या प्रतिनिधींची दिशाभूल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम केलंय। मिल कामगारांना आपल्या हक्काची जागा मिळालीच पाहिजे, कामगारांसाठी वसाहत या ठिकाणी झालीच पाहिजे, तसेच कामगारांना फरक रक्कम मिळालाच पाहिजे आदी मागण्यांचे गाऱ्हाणे या ठिकाणी कामगारांच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढे मांडण्यात आल्या। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जमीर भाई शेख व अजित भाऊ कुलकर्णी यांनी लक्ष्मी विष्णू कामगारांसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतले व त्यांना प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून लवकरात लवकर न्याय देण्याचे नुसते आश्वासन दिलं नाही, तर या कामगारांच्या पाठीशी राहून व कामगारांच्या सहकार्याने राज्य मंत्रिमंडळात आवाज उठवू, प्रसंगी भविष्यात यासाठी एक मोठं आंदोलन उभं करू याची ग्वाही दिली। आज लक्ष्मी विष्णू कामगार मिलच्या या सर्व उपस्थित कामगारांचं मी मनापासून स्वागत करतो। माझं नाव जमीर शेख, मी प्रहार जनशक्ती पक्षाचा सोलापूरचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे। माझ्यासोबत आमचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, त्याचबरोबर खालीदभाई मनियार आणि दत्ताभाऊ मस्के पाटील, आम्ही सर्वजण मिळून तुमच्या लक्ष्मी विष्णूचा गेल्या 29 वर्षाचा वनवास हे सोलापूरकरांसाठी मांडण्यासाठी आणि ज्या कामगार पुढारी, आमदार, खासदार, मंत्र्यांनी तुमची दिशाभूल केली, तुम्हाला सदरच्या प्रकरणापासून वंचित ठेवला, त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कलेक्टर ऑफिस मधील काही अधिकारी असेल, मंत्रालयातील काही अधिकारी असेल, हे कशा प्रकारे तुमच्यावर अन्याय केला आणि त्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत मित्रांनो येणार आहे। मित्रांनो, माझ्या हातात जे कागद आहे, हे कागदामध्ये एक चित्र आहे अण्णा हजारे यांचा। तो अण्णा हजारे गेल्या अनेक वर्षापासून बिचारा झोपी गेलेले, ते अजूनपर्यंत त्याला जाग आलेली नाही। आणि हेच अण्णा हजारे लक्ष्मी विष्णू कामगारांच्या प्रश्नी सुद्धा त्यांना कामगारांचे प्रतिनिधी स्वर्गीय शिवानंद बसवंतीजी, त्याचबरोबर अशरफ अली आणि त्यांचे भाऊ हे या चित्रामध्ये दिसतात। त्याच्याच खाली आपण बघितलं की भारत देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांचा हसरा फोटो दिसतो। यांनी आयुष्यभर हसून लोकांना ज्यांना येड्यात काढण्याचे काम केले। अख्ख्या भारत देशामध्ये सुशील कुमार शिंदे हसत गेले आणि सोलापूरच्या या लक्ष्मी विष्णूच्या कामगारांना रडवण्याचे काम सुशील कुमार शिंदे। तिसरं चित्र दिसणार आहे तुम्हाला खाली, हे शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांचाही कदाचित तशाच प्रकारचा नेचर आहे, म्हणजे त्यांचाही स्वभाव सुशील कुमार शिंदे सारखाच आहे। आपण हसवायचं आणि कामगारांना रडवायचं काम विजय देशमुखांनी केले, पण आपण सुद्धा एक कामगार म्हणून त्यांच्या सोबत त्यांनी जशी गद्दारी केली तुम्ही गद्दारी केली। निवडणुका आल्या तर तुम्हाला सुद्धा जातीचे लोक लागतात आणि त्याच जातीच्या आपल्याच जातीचा माणूस निवडून गेला पाहिजे, पण किती का बदमाश असला तरी चाललं, पण आपल्याच माणसं पाहिजे, ही आपली सुद्धा वृत्ती झाली। तिसरं आणखीन एक तुम्हाला चित्र दाखवतो, ते नेहमी रागात असल्यासारखं दाखवतात पण कधीच कोणाचं काम करत नाही, अशी सुभाष देशमुख। त्यांच्या संस्थेचं नाव आहे लोकमंगल, परंतु लोकांचं मंगल न करता स्वमंगल करण्यात त्या महाशयांना जास्ती आवड आहे। आणि हा लोकमंगलचा पेपर आहे माझ्या हातामध्ये, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कामगारांना घरे देण्याचा दिला शब्द, उपोषण घेतले माग, सुभाष देशमुख म्हणाले की घरासोबत अन्न वस्त्राचाही विचार करू। मला प्रश्न विचारायचा आहे आमदार सुभाष देशमुखांना की आज जसं आमच्या कामगारांची अवस्था फाटलेली आहे, तशी तुमची तर अवस्था नाही ना। तुमच्याकडे अन्न आहे, वस्त्र आहे, निवाराही आहे। हे नंतरची गोष्ट आहे की तुमचा निवारा बेकायदेशीर आहे आणि रिझर्वेशनच्या जागेत बांधलेला आहे, परंतु माझ्या कामगारांवर आजही छतसाठी ते वनवन फिरावं लागतं। आणि तुमचे जे नेते आहेत सुभाष देशमुखजी, ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी मात्र ज्यांना अनेक गरिबांना घरं दिले,
परंतु तुम्ही मात्र ज्यानं लक्ष्मी विष्णूच्या कामगारांना फसवलं, त्यांना अन्न वस्त्र निवारा देतो म्हणले, अन्नही गेला वस्त्रही नेला आणि निवारासाठी आम्हाला वनवन या ठिकाणी फिरावं लागतं, हे मात्र नक्की आहे मित्रांनो. आणि चौथा व्यक्ती आहे, आता अजित भाऊ म्हणले की आडम मास्तरांनी रेनगरच्या माध्यमातून 28,500 आणि गोदूताई घरकुलच्या माध्यमातून 10,000 घर दिले. मला प्रश्न विचारायचा आमदार आडम मास्तरांना सुद्धा, तुमच्या मनगळात जर एवढा जोर होता की तुम्ही गोदूताई घरकुल मध्ये 10,000 लोकांना घर दिलं, रेनगरच्या माध्यमातून 28,500 लोकांना घर देण्याचं तुम्ही काम केलं, मात्र लक्ष्मी विष्णू कामगारांचा घराचा प्रश्न आला होता, तुमची मर्दानगी कुठे गेली होती? आडम मास्तरजी, तुम्ही आयुष्यभर 100-200 पावत्या घेऊन त्यांना या लोकांना फसवला, पण माझ्या लक्ष्मी विष्णू कामगारांनी सुद्धा तुम्हाला 100-200 पावत्या दिलेच ना. बघा इथं सांगतात कामगार 1,000 रुपये देतात, तर अशा लोकांना आपण निवडून दिला, हे सुद्धा किती वाईट गोष्ट आहे मित्रांनो. लक्षात गेटवर येऊन लक्ष्मी गेटवर येऊन दस्ती धरला असं आम्ही पैसे टाकलो. ते नेहमी तसंच करतात. कुठं आंदोलन झाला तर त्याचा धंदा सुरू होतात, त्यांनी एकदा दस्ती उघडली, लोकांचे पैसे घेतले, मग गरीब पळायला काही येतच नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक सांगतो, शेवटचा. या ठिकाणी आमदार परिणितीताई शिंदे यांचा सुद्धा एक उल्लेख आहे. ते म्हणतात की लक्ष्मी विष्णू कामगारांच्या हक्कासाठी मी विधानसभेत आवाज उठवणार आणि घरे मिळून दिल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. मला प्रश्न विचारायचा माझ्या बहिणीला, त्या जसं एखादा व्यक्ती संपूर्ण भारतासाठी भाई म्हणतो, जसं आता महाराष्ट्रात एकनाथ भाई आहेत, तसं तुम्ही सोलापूरकरांसाठी एक ताई आहे. ताई म्हणजे बहीण आहे, आणि बहीण भावाचा एक पवित्र नाता असतो. तर मला या माध्यमातून आमदार परिणिती शिंदे ताई, तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला ताई म्हणून घेता, या भावांकडून राखी बांधून घेतली, या भावानं राखी बांधली, या आमच्या मायमाऊली तुमच्याकडे जे ना अनेक वेळा आलं, तर या तुम्ही स्वतःला ताई म्हणून घेता, या भावाला कसं रस्त्यावर सोडला तुम्ही?